ठाकरे गटातील आमदार वैभव नाईकांना भाजपमध्ये ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। वैभव नाईकांनी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यानं या चर्चेला आणखीनच उधाण आलंय। वैभव नाईकांनी मात्र या चर्चेचा इन्कार केलाय। ठाकरे गटाचे वैभव नाईक भाजपच्या गळाला। रवींद्र चव्हाण वैभव नाईक भेटीनं चर्चेला उधाण। राणे चव्हाण वादात बातम्या पेरल्याचा नाईकांचा दावा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप शिवसेनेविरोधात ठाकरे गटाचे वैभव नाईक यांचा संघर्ष सुरू आहे। हा संघर्ष आता तीव्र झालेला असतानाच वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवलीच्या रेस्ट हाऊसवर भेट घेतली आहे। दोघांमध्ये बंद दारात चर्चा झाल्यानंतर वैभव नाईक भाजपवासी होणार का अशा चर्चेंना आता उधाण आलंय। त्यातच रवींद्र चव्हाण यांनी राणेंना विश्वासात घेतल्याशिवाय कोकणात काहीच होत नाही असं वक्तव्य केलंय। वैभव नाईक सुद्धा बऱ्याच वेळेला या संदर्भात माझ्याशी चर्चा केली, परंतु मी नेहमीच त्यांना सांगत असतो की आदरणीय कोकण या विषयामध्ये आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय या संदर्भातला कोणताही निर्णय हा मी करू शकणार नाही। कोणत्याही नेत्याला जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही बावनकुळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय करत नाही असंच मी प्रत्येकाला सांगत असतो। वैभव नाईक रवींद्र चव्हाण यांच्या भेटीवर शिवसेनेनं टोलेबाजी केली आहे। वैभव नाईक यांच्या मनात काय आहे हे ओळखणारं मशीन पाहिजे अशी गुगली उदय सामंत यांनी टाकली आहे। तर वैभव नाईकांनी रवींद्र चव्हाणांची भेट का घेतली हे माझ्यापेक्षा चांगलं तेच सांगू शकतात। नक्की त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे ओळखणारं सध्या डिटेक्ट मशीन अजून काय तयार झालेलं नाही, परंतु अनेकांच्या मनामध्ये अशी चलबिचल सुरू आहे। त्याच्यातले काही शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत, काही देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत, काही अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत। वैभव नाईकांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याची कबुली दिली आहे, मात्र ही भेट वेगळ्या कारणाकरता असल्याचं म्हटलंय। या भेटी संदर्भात मुद्दाम काही बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आणि अशा बातम्या पसरल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होणार नाही, तर निश्चितपणे लोकांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की सातत्याने जी माणसं चांगली काम करतात, जी माणसं प्रामाणिक आहेत, त्यांना आपल्यामध्ये ओढण्यासाठी अनेक आमिष द्यायची, ती आमिष न दिली तर त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करायचा। परंतु विकास कामासंदर्भात सुद्धा आम्ही आदित्य ठाकरे यांच्यावर चर्चा केली होती की विकास कामासंदर्भात जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा, आणि त्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा अनेक वेळा सकारात्मक असतात, परंतु त्यांच्या आणि राणेंच्या या वादामुळे काही गोष्टी त्यांच्याकडनं होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे। वैभव नाईकांविरोधात एसीबी चौकशी सुरू आहे। राजन साहेबांप्रमाणेच त्यांना अनेक वेळा एसीबी चौकशी करता बोलवण्यात आलं होतं। चौकशीचा ससेमिरा चुकवण्याकरता वैभव नाईकही सत्तेच्या सावलीला जाण्याची चाचपणी करतायत का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत संघर्षात वैभव नाईकांच्या भेटीचा राजकीय वापर सुरू झाल्याच्या आरोपालाही वाव मिळतोय। निवडणुकांच्या तोंडावर अविश्वासाचं वातावरण निर्माण करून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न यशस्वी होतो का हे पाहावं लागेल। भूषण शिंदेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।